नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वांबर शिंदे। आज मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे। तुम्ही 1 ते 2 तासामध्ये तुमचं पॅन कार्ड काढू शकता। जर तुम्हाला अति महत्त्वाचं काम असेल, अर्जंट गरज भासली असेल आणि तुमच्या आधारला जर मोबाईल क्रमांक लिंक असेल, जर तुम्ही यापूर्वी पॅन कार्ड काढलेलं नसेल, नव्याने काढणार असाल, तर फक्त 1 ते 2 तासामध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकता। ते फक्त ई पॅन कार्ड येणार आहे, फिजिकल पॅन कार्ड येणार नाही। ते जर हवं असेल तर तुम्ही परत त्याला करेक्शन करावं लागेल। तर हे आलेलं ई पॅन कार्ड तुम्ही व्हॅलिड म्हणून कुठेही वापरू शकता। हे गव्हर्नमेंटच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण काढणार आहोत। तर त्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलेही पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही। तर ते ई पॅन कार्ड तुम्ही ताबडतोब 1 ते 2 तासामध्ये कशा पद्धतीने काढू शकता ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर आपल्याला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर यामध्ये सर्च करायचं आहे इन्कम टॅक्स लॉगिन। तर इन्कम टॅक्स लॉगिन जे वरचं 1 नंबरचं पेज येईल, या मुख्य पेजवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। आता परत एकदा होमवरती क्लिक करायचं आहे। तर होमवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा ऑप्शन येतील। तर बघू शकता डाव्या बाजूला तुम्ही लेनमध्ये बघू शकता, या ठिकाणी इन्स्टंट ई पॅन यावरती क्लिक करायचं आहे। इन्स्टंट ई पॅन यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। इथून तुम्ही पॅन कार्ड काढू शकता आणि समोरच्या ऑप्शनवरून डाउनलोड करू शकता। पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यामध्ये तुमचा 12 अंकी तुमचा आधार क्रमांक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 12 अंकी आधार कार्ड क्रमांक जो आहे तो टाकून घेतो। पण हे काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या आधार क्रमांकाशी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। टर्म्स आणि कंडिशनवरती क्लिक करून कंटिन्यू यावरती क्लिक करायचे। कंटिन्यू यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरती आता आपण OTP सेंड करणार आहोत। तर या ठिकाणी टर्म्स आणि कंडिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट आधार OTP यावरती क्लिक करायचे। आता या ठिकाणी तुमच्या आधारमध्ये लिंक असलेला मोबाईल क्रमांकावरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल। तर तो OTP क्रमांक आपल्याला या ठिकाणी आता टाकून घ्यायचा आहे। तो OTP यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत। या ठिकाणी मी OTP आता टाकलेला आहे। आता खालच्या बॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे आणि कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे। OTP बरोबर टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारची सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल। अशा पद्धतीनं तुमची संपूर्ण आधारची माहिती आहे, ही संपूर्ण माहिती खरी आहे यावरती क्लिक करायचं आहे। बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कंटिन्यू यावरती आता क्लिक करायचं आहे। तत्पूर्वी तुमची जी मेल ID आहे ती मेल ID यामध्ये टाकून घ्यायची, ऑप्शनली आहे। जर टाकलं तर ई पॅन कार्ड तुमच्या मेलवर येणार आहे आणि नाही टाकलं तुम्हाला डाउनलोड करावं लागणार आहे। तर तुमची जी मेल ID असेल ती मेल ID तुम्ही याच्यामध्ये टाकायची। तर अशा पद्धतीने मी जीमेल ID यामध्ये टाकून घेतो आणि टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी सेंड OTP यावर क्लिक करून ती मेल ID व्हेरीफाय करायची। तर ती मेल ID कशी व्हेरीफाय करायची? मेल ID टाकल्याच्या नंतर तुम्हाला सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे। संपूर्ण मेल ID टाकून झाले बघू शकता। आता टाकल्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचे। जर ती मेल ID तुमची असेल तर तुमच्या त्या मेल ID वरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचे। तर मी या ठिकाणी OTP जो आहे तो टाकणार आहे। मी अशा पद्धतीनं या ठिकाणी OTP मेलवरती मला प्राप्त झालेला आहे। मी आता तो OTP या ठिकाणी टाकून घेतो। तर या ठिकाणी मी आलेला मेलवर आलेला OTP यामध्ये टाकून घेतला आहे आणि आता सबमिट यावरती क्लिक करतो। तुम्ही बघू शकता बरोबर टाकला आहे का या ठिकाणावरून आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे।
आता बघू शकता ईमेल आय डी व्हेरीफाय झालेली आहे. तुमच्या मेल आय डीवर जे आहे ते 1 ते 2 तासामध्ये पॅन कार्ड जे पाठवलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही घर बसल्या कुठेही न जाता या ठिकाणी ॲक्नॉलेजमेंट जो नंबर आहे हा कॉपी करून ठेवायचा आहे. आणि जसं आपण नवीन आता पॅन कार्ड काढलं अशाच पद्धतीनं तुम्ही ई पॅन कार्ड डाउनलोड देखील करू शकता. किंवा जर तुम्ही तुमची मेल आय डी व्हेरीफाय केली असेल तर तुमच्या या नोंदणीकृत मेल आय डीवरती 1 ते 2 तासामध्ये पॅन कार्ड जे आहे ते येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आणत असतो. तर या ठिकाणावर मित्रांनो तुम्ही परत आधार क्रमांक टाकून जे आहे तो आपले पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. तर मी ताबडतोब तुम्हाला करून दाखवतोय. अजून पॅन कार्ड तयार झालेलं नसेल, तुम्ही 1 ते 2 तासानंतर अशीच प्रक्रिया करायचे. तुमचं पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड झालेलं असेल. तर 6 अंकी OTP आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी टाकून घेतो आणि कंटिन्यू यावरती क्लिक करतो. तर बघू शकता या ठिकाणी काही वेळाने डाउनलोड करा असं आपल्याला या स्क्रीनवरती दाखवलं जाईल. मित्रांनो, घर बसल्या कुठेही न जाता अशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड काढू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.